आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नावाजलेल्या बहुतांश संस्था या भारताबद्दल नेहमीच अकस बाळगून असतात आणि वेळोवेळी खोटा नरेटिव्ह सेट करून भारताविषयी जमेल तसा अपप्रचार करत असतात। त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली। ऑक्सफर्ड युनियन सारख्या प्रतिष्ठित आणि नावाजलेल्या संस्थेकडून नेमकं काय घडलं हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रेणुका पवार, वृत्तम मराठीमध्ये आपलं स्वागत। ऑक्सफर्ड युनियनने भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर भाष्य करताना आंतरराष्ट्रीय संकेतांचे आणि मानांकनांचे उल्लंघन केलं आहे। काश्मीरचे स्वातंत्र्य आणि वादग्रस्त विषयावर आज होत असलेल्या कार्यक्रमात मतप्रदर्शन करण्यासाठी ऑक्सफर्ड युनियननं पाकिस्तानच्या मुजम्मिल अय्यूब ठाकूर याला आमंत्रण दिलं आहे। खरं तर ऑक्सफर्ड युनियन ही जगातील सर्वात प्रतिष्ठित संस्था आहे। या संस्थेमध्ये राजकारण, शैक्षणिक आणि विविध संस्कृतींवर कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख व्यक्तींना त्यांचे विचार मांडण्यासाठी संधी देण्यात येते। मुजम्मिल अय्यूब ठाकूर याला म्हणूनच बोलवण्यात आलं। मुजम्मिल ठाकूर हा बऱ्याच काळापासून भारत विरोधी वक्तव्य करतोच, पण दीर्घ काळापासून तो काश्मीरच्या स्वातंत्र्याबाबतही आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर बोलत आला आहे। अशा माणसाला ऑक्सफर्ड युनियनने आमंत्रण करणं हे मुळात आश्चर्यकारक आहे। काश्मीर हा भाग भारताचा अंतर्गत भाग नसून हा भाग प्रदीर्घ काळापासून दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये घुसमटला आहे। त्यामुळे याचा विपरीत परिणाम काश्मीरी जनतेच्या सर्वांगीण विकासावर होत आहे, असं वक्तव्य मुजम्मिल अय्यूब ठाकूर यानं केलं होतं। त्याचीच रिओढत काश्मीरच्या स्वायत्तता आणि सर्वांगीण विकासासाठी स्वातंत्र्याची गरज नव्यानं निर्माण झाल्याचं ऑक्सफर्ड युनियनने त्यांच्या समाज माध्यमांवरील प्रसिद्धी संदेशात म्हटलं आहे। काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून पाकिस्ताननं त्यावर अधिकृतरित्या कब्जा केला आहे। त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर मुक्त होण्यासाठी भारताकडून सातत्याने पाकिस्तानवर दबाव टाकण्यात येत असतो, पण मुजम्मिल अय्यूब ठाकूर आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र वेगळ्याच चर्चा उठवून देत असतो। मुजम्मिल अय्यूब ठाकूर हा लंडन स्थित ISI एजंट अय्यूब ठाकूरचा मुलगा। याच अय्यूब ठाकूरनं द जस्टिस फाउंडेशन आणि वर्ल्ड काश्मीर फ्रीडम मूव्हमेंट या दोन्ही संस्थांची स्थापना केली होती। आता हीच संस्था मुजम्मिल चालवत आहे। सुरुवातीला अय्यूब ठाकूर हा जम्मू काश्मीरमध्ये अस्थिरता माजवण्याचं आणि दहशतवाद्यांसोबत लॉबिंग करण्याचं काम करत होता। त्यानंतर त्याला लंडन इथे पाठवण्यात आलं। पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI कडून हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी सय्यद सलाहुद्दीन याला करोडो रुपयांचा निधी अय्यूब ठाकूरच्या माध्यमातून देण्यात आला आहे। 2015 साली ओनली काश्मीर या यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुजम्मिलनं काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये असलेल्या अय्यूब ठाकूरच्या योगदानाचं समर्थन केलं होतं। मुजम्मिलने संयुक्त राष्ट्रांसहित अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर काश्मीरबाबत पाकिस्तानच्या भूमिकेचा प्रचार केला होता। खरं तर आश्चर्याची बाब ही आहे की 2-5 पिढ्यांच्या आधी इस्लाम स्वीकारणारे ठाकूर पिता पुत्र भारताच्या बाबतीत आकस बाळगून पाकिस्तानच्या नादी लागत आपला राजकीय अजेंडा सेट करून घेत आहेत। बाटगा तो अधिक कडवा याची प्रचितीच ते जणू या माध्यमातून देत आहेत। ऑक्सफर्ड युनियनमध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन, मायकल जॅक्सन, सर विन्स्टन चर्चिल, रोनाल्ड रेगन, राणी एलिझाबेथ द्वितीय अशा राजकारण, शिक्षण आणि संस्कृती या विषयातील जगभरातील तज्ज्ञ व्यक्तींना बोलवून चर्चा घडवून आणण्याची परंपरा आहे। तसंच विल्यम ग्लॅडस्टोन, टेड हील, बोरिस जॉन्सन आणि बेनझीर भुट्टो यांच्यासह युनियनच्या अनेक माजी अध्यक्षांनी UK आणि कॉमनवेल्थमध्ये उच्च पदे भूषवली आहेत। अशी परंपरा सांगणाऱ्या ऑक्सफर्ड युनियनच्या चर्चेमध्ये मुजम्मिल अय्यूब ठाकूर सारख्या व्यक्तीला आमंत्रण देणं हीच मोठी शोकांतिका आहे। या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तोवर पाहत रहा वृत्तम मराठी।